हे बघा, खूप खूप छान पोहे झालेले आहेत. नक्की ट्राय करा तुम्ही आणि खूप छान आणि झटपट होणारे आहे. त्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला पोहे कसे बनवायचे ते दाखवणार आहे. हे बघा, आता मी पोहे घेतलेले आहेत. याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे अगोदर आणि नंतर त्याच्यामध्ये मी भरपूर पाणी घालणार आहे. छान भिजवून ठेवायचेत आपल्याला. 5 मिनिटं भिजून ठेवायचे. छान एकजीव असते. 5 मिनिटानंतर आपल्याला बघायचे. त्याच्यानंतर मी तुम्हाला कोथिंबीर घेतलेली आहे, एक कांदा घेतलेला आहे, 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे, शेंगदाणे घेतलेले आहेत आणि लाल तिखट थोडंसं घेतलेलं आहे फक्त कलरिंगसाठी आणि हळद घेतलेली आहे थोडीशीच, जास्त नाही. चला आता आपण हे कट करून घेऊ. सगळं कांदा बारीक चिरून घ्यायचा आपल्याला छान व्यवस्थित. तर आपल्याला पोहे काढून घ्यायचे. अगोदर मी पोहे छान दाबून काढून घेणार आहे. प्रेस करायचं थोडीशी, आपल्याला पाणी सगळं काढून घ्यायचं. फक्त प्रेस, जास्त बी नाही की ते पोहे छान सुट्टक सुट्टक झाले पाहिजे. व्यवस्थित पोहे आपल्याला छान, किंवा तुम्ही चाळणीमध्ये पण टाकू शकता, असं काही नाही, पण मी असंच बनवते. सगळी छान स्वच्छ आपल्याला अशा पद्धतीनं आपल्याला पोहे छान असे छान सुट्टक सुट्टक करून घ्यायचे आहेत आणि थोडं वाऱ्याला ठेवायचे आहेत 5-10 मिनिटं इथंच. चला तर आता मी गॅस पेटवलेला आहे. याच्यानंतर आपल्याला शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहे कमी गॅसवर व्यवस्थित. आता मी शेंगदाणे छान भाजून घेतलेले आहेत. मी आता हे बघू शकता, कमी गॅसवर आपल्याला छान व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. खमंग भाजून घ्यायचे आहेत पोह्याला. त्याच्यानंतर आपल्याला हे छान बघू शकता असे छान भाजून घ्यायचे आहे. मी तेल टाकलेलं आहे 2 माप. त्याच्यानंतर मी जिरं घालणार आहे. हे बघा, थोडीशी जिरे. त्याच्यानंतर आपल्याला छान व्यवस्थित होऊ द्यायचं आहे. हे बघा, त्याच्यानंतर आपल्याला कांदा आणि हे मिरची अगदी छान घालून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे लाल तिखट आणि हळद ते घालायचे आहे. तिखट तुम्ही थोडंच घाला तुमच्या हिशोबानुसार. हे बघा, मी मीठ घातलेलं आहे आताच्यात अंदाजानुसार. आणि याच्यानंतर आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. कढीपत्ता आपल्याला छान घालून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर. कढीपत्ताने टेस्ट छान लागते आणि कोथिंबीरनं खूप छान लागते, त्याच्यामुळे हे दोन्ही घालून घ्या तुम्ही. त्याच्यानंतर आपल्याला शेंगदाणे घालून घ्यायचे आहे. खूप जास्त पण छान नाही लागत, मीडियम. या पद्धतीने पोहे तुम्ही जर केले ना, खूप खूप छान होतात तुमचे पोहे. आता हे पोहे बघा माझे किती छान व्यवस्थित झालेले आहेत. असे बनवून घ्या तुम्ही. कधी पण पोहे अगोदर छान हे करायचे, नंतर हे करायचे. आता याला मिक्स आपल्याला करायचं आहे. अगोदर पोहे भिजवायचे, नंतर खुले करून घ्यायचे छान प्रेस करून. आता याला छान असं मिक्स करायचं आहे, एकदम हलक्या हाताने, जास्त प्रेस नाही करायचं. बघू शकता आता हे तुम्ही किती छान पोहे झालेले आहेत. आणि कलरसुद्धा बघा. असे पोहे तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता, खूप खूप भारी. तर
थोडं 5-10 मिनटं असेच ठेवायचे आहेत आपल्याला. आता गॅस बंद करणार आहे मी. हे बघू शकता तुम्ही, खूप खूप छान पोहे झालेले आहेत. हे नक्की ट्राय करा तुम्ही. तुम्हाला खूप आवडीनं सुद्धा खातात लेकरं पण, आपण पण खातो आवडीनं. नक्की ट्राय करा. आवडलं तर शेअर करा, कमेंट करा.